तुमच्या घरात जर शिवलिंग असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आपल्या घरात जर शिवलिंग असेल तर शिवलिंगाला असंच आपण ठेवायचं नाही. 24 तास त्या शिवलिंगाचा अभिषेक झाला पाहिजे. तर आता यासाठी आपल्याला काय करायचं आहे? एक खूप साधा सरळ उपाय आहे. तर एक तुम्हाला वस्तू आणायची आहे, ते म्हणजे अभिषेक पात्र किंवा ज्याला आपण अभिषेक स्टँडसुद्धा म्हणतो. 3 पायाचे हे स्टँड असते आणि त्याला वर एक छोटासा लोटा असतो. त्याला खालून एक छोटंसं छिद्र असतं, होल असतं. त्यातून थेंब थेंब पाणी शिवलिंगावर पडत असतं. म्हणजे त्या 3 पायाच्या स्टँडच्या खाली आपल्याला शिवलिंग ठेवायचं आहे. शिवलिंग हे एखाद्या ताटलीत, वाटीत आपल्याला ठेवायचं आहे. म्हणजे ते थेंब थेंब पाणी 24 तास शिवलिंगावर पडत राहील. समजा आपण सकाळी देवपूजा करत असतो, तर समजा 7 वाजता आपण त्या लोट्यामध्ये पाणी भरलं, तर दुसऱ्या दिवशी 7 वाजेपर्यंत थेंब थेंब पाणी पडत राहिलं पाहिजे. आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्ही देवपूजा करताना शिवलिंगाचा अभिषेक करून पुन्हा त्या लोट्यामध्ये पाणी भरून ठेवा आणि ते पाणी नंतर थेंब थेंब शिवलिंगावर पडत राहील. तर याने काय होईल की 24 तास शिवलिंगावरती अभिषेक होत राहील. त्यामुळे नक्की तुम्ही हे स्टँड घ्या. याला अभिषेक स्टँड म्हणतात. 3 पायाचे स्टँड असतं आणि तुम्ही तांब, पितळ यामध्ये घेऊ शकतात. नक्की घ्या. 24 तास थेंब थेंब पाणी पडेल असं बघून घ्या आणि तुमच्या देवघरात 24 तास शिवलिंगाचे अभिषेक होत राहिले पाहिजे. कारण त्याने पॉझिटिव्हिटी निर्माण होते. शिवलिंगाचा 24 तास थेंब थेंब पाण्याने अभिषेक होत राहिल्यामुळे महादेव आपल्यावर प्रसन्न होतात. तर नक्की तुम्ही हे स्टँड घरी आणा आणि हा उपाय करून बघा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.